माझं नाव छत्रपती गोपीचंद दारोडे, मुळगाव निसतखेडा. आणि मी आता 25 वर्षापासून 25 ते 30 वर्षापासून मौजामध्ये अगोदर रेंटमध्ये राहायचं. आणि याची जी सुरुवात आहे मी ते झिरोतून केलेली आहे. दारोडे सायकल स्टोअरच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास नेमका कशा प्रकारचा होता? जेव्हा आपण सुरुवात केली, सुरुवात कशी प्रकारे? मी अगोदर कराडला माझे शॉप होतं आणि तेव्हा मी 5 वर्ष कराडला शॉप चालवलं. आणि तेव्हा माझ्या भावाशी पटत नव्हतं माझ्यावाला. तेव्हा मला आठवलं की आपण आता काय करावं. तेव्हा एक सायकलची आपण मोजायला सुरुवात केली. आणि ही सुरुवात म्हणजे माझ्याकडे रुपया नव्हता. तेव्हा मी बँकेकडे धाव घेतली आणि बँकेकडून 25,000 रुपये लोन घेतला. आणि नंतर मी मौजामध्ये हा व्यवसाय सुरू केला. जेव्हा आपण सुरुवात केली, कशा प्रकारचा त्रास आपल्याला गेला? नवीन असल्यामुळे कशा प्रकारचं म्हणजे त्रास सोसावा लागला? काय त्रास जेव्हा होत होता तेव्हा नवीन दुकान असल्यामुळे व्यवसाय होत नव्हता. कधी व्यवसाय 15 रुपये 20 रुपये होत होता. तर मला असं वाटत होतं की सायकल व्यवसाय बंद करून काहीतरी करावं, पण आपल्याला पर्याय नव्हता. तर धीरे धीरे आपण मेहनत घेतली आणि व्यवसायाची सुरुवात केली. तर आपण आता झिरोतून सुरुवात केल्यावर व्यवसायाला गती मिळत गेली आणि आज 25 ते 30 वर्षानंतर आज मौद्यामध्ये दारोडे सायकल स्टोअर हे नामांकित आहे. म्हणजे कोणाला पण विचारलं तर सरळ ऍड्रेस सांगतात. बरोबर आहे. तर आज ज्या स्थितीमध्ये आपण आहात, जिथे आपण शून्यातून एवढं मोठं जग निर्माण केलेलं आहे, कशा प्रकारचा आनंद होतो जेव्हा बसून जेव्हा विचार करता आपण की मी कशी सुरुवात केली होती आणि आज आपण इथे आहात? काय वाटतं? जेव्हा मी सायकल लाईनमध्ये आलो आणि माझ्याकडे सामान बरोबर नव्हते, व्यापारी माल देत नव्हते, पैसा नव्हता. पण आता जेव्हा सुरुवात झाली आणि माल बरोबर राहायला लागला तर बिगर बोलण्याने व्यापारी माल पाठवतो आणि मला समाधान आहे. आता सायकलमध्ये कोणकोणत्या नवीन प्रकारच्या सायकल सध्या अवेलेबल आहेत? माझ्याकडे आता सायकलमध्ये म्हटलं तर अगोदर जेंट सायकल असायची. तेव्हा रेंजर सायकलचा व्याप नव्हता. पण आता रेंजर सायकलचा व्याप खूप वाढलेला आहे. आणि जेव्हा कस्टमर नव्हते, आता कस्टमर रेंजर सायकलचे खूप वाढले. अगोदर आमची हप्त्यातून एक सायकल विकायची, पण आज आम्ही रोज 2 ते 3 4 सायकली आम्ही डेली विकतो. आणि रेंजर सायकल म्हटलं की सकाळी मॉर्निंग वॉक त्यासाठी खूप गरजेचं झालेलं आहे. म्हणून सायकल व्यवसाय आता धीरे धीरे चांगला म्हणजे पिकअप पकडत आहे. सायकलमध्ये गिअरवाल्या सायकल आल्या, त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिक सायकल सुद्धा आलेल्या आहेत. ते आपल्या इथे आहे, अवेलेबल आहेत? माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल पण आहे, गिअरवाला सायकल बी आहे, शॉकअपवाल्या सायकली आहे, डबल शॉकअप सायकली आहे, प्लस पॉवर ब्रेक, डिस्क ब्रेक ह्या पण सायकली अवेलेबल आहे. साधारणतः रेंजच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर लोकांना असं वाटते की आता जे सायकलचा ट्रेंड वाढत चाललेला, सायकल खूप महाग होत चाललेला आहे असं लोकांचा विचार आहे. तर कमीत कमी मध्ये जर चांगली सायकल घ्यायला गेलं तर काय रेटमध्ये आपण अवेलेबल करतो? आपल्याकडे सायकल म्हटलं तर 3400 पासून तर 10,000 पण सायकल आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जास्त सायकल म्हटलं तर 5,000च्या आतमध्ये जास्त सायकल आम्ही विकत आहोत. 5,000च्या आतमध्ये चांगली सायकल विकत आहोत. स्वास्थ्य राखण्याकरिता 5,000-4,500 पर्यंत आम्ही चांगली सायकल विकत आहोत. काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून जे लोक आपल्याला बघत आहेत, जे आपल्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी थोडे चिंतित आहे, त्यांना सायकल घेण्यासाठी कशा प्रकारे काय सांगणार? सायकल चालवणं म्हणजे एक मॉर्निंग वॉक करणं म्हणजे सर्राचं. आपण अगोदर गाडी चालवत होतो, आपलं सर्राचा व्यायाम होत नव्हतं. पण सायकल म्हटलं की आपलं सर्राचा व्यायाम होतो. आज आपल्या पायाचे घुटणे चालले, त्याच्यामुळे सायकल चालवणं बहुत गरजेचं आहे. सायकल चालवण्याने आपले पायाचा व्यायाम होतो, सर्राचा व्यायाम होतो. आणि प्रत्येक दिवस सायकल चालवल्यामुळं आपलं 200 ग्राम ते 300 ग्राम वेट कमी होतो. त्यामुळे सायकलकडे लोकांचा व्याप जास्त झालेला आहे. आणि आज आपण बघतो NTPC मध्ये सर्वात जास्त सायकली NTPC मध्ये ज्यांचा पगार 1 लाख रुपये असेल, 2 लाख रुपये असेल, असे व्यक्ती आज सायकलकडे जास्त ओढत आहे. म्हणजे एकीकडे होतं की ज्याच्याकडे सायकल होती तो व्यक्ती गरीब म्हणायचा, आज चांगला धनाढ्य व्यक्ती सुद्धा सायकलकडे वळत आहे. बरं, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? प्रेमाचा संदेश म्हणजे आज सायकल
म्हटलं तर सर्वांनी सायकल चालवलं पाहिजे आणि सायकलकडे लोकांचे जे व्यवसाय आहे ते कमी लोक बोलत आहे, तर काही लोकांनी सायकल व्यवसायाकडे वळायला पाहिजे, सायकल दुकान वाढवायला पाहिजे असं माझं मत आहे. जेणेकरून सायकलचं ट्रेंड हा, सायकल ट्रेंड अजून वाढेल. बरं, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना आपल्याशी जर सायकल घ्यायची असेल किंवा सायकल संदर्भात संपर्क करायचा असेल तर ते आपल्याशी कशा प्रकारे संपर्क करू शकतात? सायकल कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे बोर्डवर, माझ्या इंटरनेटवर सुद्धा मोबाईल नंबर आहे आणि मार्केटला तुम्ही कुठेही विचारा, दारोडे सायकल म्हटलं तर कोणीही तुम्हाला सांगेल. ही युवा पिढी जी आहे ती कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये येण्याकरिता कुठेतरी एक त्रासमध्ये असते. असे जे युवक आहेत त्यांना काय एक संदेश आपण देऊ इच्छिता? मी त्यांना एक संदेश देऊ शकतो की सायकल अगर नोकरी लागत नसेल तर त्या व्यक्तीने सायकलकडे वळायला पाहिजे. सायकल व्यवसाय छोटासा सायकल व्यवसाय सुरू करायला पाहिजे, कारण सायकल व्यवसाय म्हटलं तर 10% ते 15% 20% मार्जिन आहे. आज 10,000 त्याचे पुरं होत नाही. आज तो सायकल व्यवसायाकडे वळला तर त्याला 15,000 ते 20,000 रुपये प्रति महिना तो कमवू शकतो. तर नवीन पिढी सायकल दुकानाकडे वळायला पाहिजे. गणपती उत्सव सुरू आहे, मोद्यामध्ये मोदाचा महाराजा बसलेला आहे. कशा प्रकारची एक शुभेच्छा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण देऊ शकतो? मी मोदाचा गणपती आहे, एक मोदाला राजा गणपती आहे, दुसरा एक महाराजा गणपती आहे. मी गणपतींना सर्वप्रथम एक शुभेच्छा देतो आणि मोद्याचा गणपती एक मोदाला एक नवीन उत्सव तयार झाला. अगोदर तिडके साहेबाचा गणपती होता आणि ज्याने यांना खूप त्रास होत होतो. आज मोदाला महाराजा गणपती बसलेला आहे. आज लोकांना मोद्याचा खूप उत्सव वाढलेला आहे गणपतीमुळं आणि 10 दिवस एक मोद्यामध्ये खूप उत्साहाचे वातावरण राहील. त्याच्यामध्ये लहान मुलाचे खूप उत्साह वाढते. आज मोद्यामध्ये आनंद मेळावा आहे, त्या आनंद मेळाव्यामध्ये खूप असा उत्साह राहते आणि 10 दिवस आम्हाला असं वाटते की मोद्यामध्ये खूप असं सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. मी दारोडे सायकल स्टोरच्या वतीने गणपती उत्सव आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना मी शुभेच्छा देतो.